हॅलो. तुम्हाला माहिती आहे का की गार होत असताना पाणी हे थोडं असंगत किंवा विचित्रच असामान्य वागतं. खरं तर पाणी विज्ञानाचा सामान्य नियम मोडतं. जगातील जवळजवळ प्रत्येक पदार्थ थंड होत असताना अधिक घन होतो. बरोबर, त्याचं आकुंचन पावतं, त्याची घनता वाढते. याचाच अर्थ काय, तर त्या पदार्थातले सगळे कण एकमेकांच्या जवळ येतात. असं झाल्यामुळे त्याचं आकारमान कमी होतं आणि प्रति एकक आकारमानानुसार पदार्थ जड होतो. पण पाणी काय म्हणतं? पाणी म्हणतं, मी तर वेगळं आहे बाबा. पाण्याचं आकुंचन न होता प्रसरण होतं. त्याच्यातले कण एकमेकांपासून दूर जातात आणि पाण्याची घनतासुद्धा कमी होते. मग आता हे सगळं कसं होतं ते बघूया. तुमच्या घरी तुम्ही एक सोपी कृती करून पहा. पाण्याने भरलेला एक ग्लास घ्या. तो 5 ते 10 मिनटं फ्रीझरमध्ये ठेवा. 5-10 मिनिटांनंतर हा पेला काळजीपूर्वक बाहेर काढा आणि त्याचं निरीक्षण करा. नीट लक्ष देऊन पहा की पाणी पहिल्यांदा कोणत्या भागापासून गोठायला सुरुवात होते, खालून वर की वरून खाली. जर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं की पाणी वरच्या पृष्ठभागापासून गोठायला सुरुवात होते. पण असं का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर देऊ. तोपर्यंत हा प्रश्न लक्षात नक्की ठेवा, विसरू नका बरं का. आता आधी आपण हे समजून घेऊ की सामान्यतः काय घडतं. सामान्यतः जेव्हा एखादा पदार्थ थंड होतो तेव्हा त्याच्या कणांचा वेग कमी होतो, मंदावतो. गार होत असताना हे सगळे कण एकमेकांच्या अधिक जवळ येतात. त्यामुळे पदार्थाचं घनफळ कमी होतं. हा कमी जागा व्यापतोय, नाही का? नंतर घनता वाढते. आधी हे कण सगळे दूर दूर होते, आता ते अगदी जवळजवळ आले, तर पदार्थाची घनतासुद्धा वाढते आणि सहसा हे पदार्थ खाली जमा होतात. म्हणजे घनता वाढल्यामुळे तो पदार्थ जड होतोय असं आपण सामान्य भाषेत म्हणतो. पण पाण्याचं तसं नाही. पाण्याचं काहीतरी भलतंच आहे पहा. जेव्हा कक्ष तापमानाला असलेलं पाणी गार होऊ लागतं तेव्हा ते सुरुवातीला सामान्यपणे वागतं. जसजसं तापमान कमी होतं तशी त्याची घनता वाढते. इतर गोष्टींप्रमाणेच त्याचं आकारमानसुद्धा कमी होतं. पण फक्त 4 अंश सेल्सिअसपर्यंतच हे खरं असतं. 4 अंश सेल्सिअस हा आकडा लक्षात ठेवा बरं का. 4 अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता सगळ्यात जास्त असते. याचा अर्थ 4 अंश सेल्सिअसवर पाणी अतिशय दाट असतं, त्याची घनता सगळ्यात जास्त असते. ठीक आहे. आता पाण्याला 4 अंश सेल्सिअसपेक्षाही गार केलं तर काय होईल? चला बघूया. जेव्हा तापमान 4 अंश सेल्सिअसचंही खाली जातं तेव्हा काहीतरी असामान्य घडतं. पाण्याची घनता वाढण्याऐवजी पाण्याचं प्रसरण होऊ लागतं. पाण्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढत जातं. तर मग 4 अंश सेल्सिअसच्या खाली गार होत असताना पाणी प्रत्यक्षात प्रसरण पावतं. पाण्याची घनता कमी होते आणि घनफळ वाढत जातं आणि पाण्याच्या या विचित्र प्रसरणाला पाण्याचं असंगत वर्तन किंवा असंगत आचरण असं म्हणतात. आता असंगत म्हणजे असामान्य किंवा विचित्र, नेहमीपेक्षा वेगळं. आता आपण कणांच्या स्तरावर जाऊन पाण्याच्या रेणूंचं नेमकं काय होतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. रेणूंच्या स्तरावर काय होतं? पाण्याचे रेणू खास असतात, अतिशय खास. जेव्हा पाणी 4 अंश सेल्सिअसच्या खाली गार होतं तेव्हा रेणू स्वतःला एका अधिक सुबक रचनेत मांडू लागतात. ते अशा प्रकारची एक पोकळ संरचना तयार करतात. या रचनेमध्ये अनेक षटकोनी आकार असतात. षटकोन म्हणजे 6 बाजू असलेली आकृती, बरोबर ना? तर या रचनेत जास्त रिकामी जागा असते आणि असे षटकोन पाण्याच्या रेणूंपासून बनत जातात. तर अशा या रचनेमध्ये खूप सारी रिकामी जागा असते. जास्त रिकामी जागा म्हणजे जास्त घनफळ आणि कमी घनता, आणि म्हणूनच पाणी प्रसरण पावतं. आता पाण्याच्या या असंगत वर्तनाचा या तलावावर कसा परिणाम होतो ते बघूया. अतिशय गार प्रदेशातला हा एक तलाव आहे आणि सध्या हिवाळा सुरू आहे असं समजा. तलावाच्या तळाशी तापमान 4 अंश सेल्सिअस इतकं आहे. त्याच्यावर 3 अंश सेल्सिअस, 2 अंश सेल्सिअस, त्यावर 1 अंश सेल्सिअस आणि सगळ्यात वरती 0 अंश सेल्सिअसला बर्फ आहे. पहा, जसजसं पाणी गार होतं
4 अंश सेल्सिअसचं पाणी सगळ्यात जास्त घन असल्याने ते तळाशी जातं. आपण आत्ताच पाहिलं की पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअसवर सगळ्यात जास्त असते. तर हे पाणी तळाशी जातं. 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेलं गार पाणी हलकं असतं. त्याची घनता कमी असते आणि म्हणून ते वर राहतं. शेवटी सगळ्यात वरचा थर 0 अंश सेल्सिअसपर्यंत पोचतो आणि गोठून जातो. त्यामुळे बर्फ फक्त पृष्ठभागावर तयार होतो. तलावाचा तळ मात्र 4 अंश सेल्सिअसवर द्रव अवस्थेतच राहतो. आता कल्पना करा की जर पाणी इतर सामान्य द्रवांप्रमाणेच वागलं असतं तर. जरा विचार करा, जर पाणी नेहमीच अधिक घन होत गेलं असतं तर सगळ्यात गार पाणी म्हणजे बर्फ खाली बुडाला असता आणि पाण्याचा सगळा तलाव पूर्णपणे गोठून गेला असता. त्यामुळे जलचर प्राणी जिवंत राहू शकले नसते. ते पण पाण्यामध्ये गोठून गेले असते. पण पाण्याच्या या असंगत वर्तनामुळे फक्त पृष्ठभागच गोठतो, बर्फ तरंगतो आणि मासे आणि इतर सजीव खाली सुरक्षित राहतात. हे विचित्र वागणं खरं तर पृथ्वीवरील जीवसृष्टीचं रक्षण करतं. आहे की नाही मजेदार? तर आज आपण काहीतरी विलक्षण शिकलो. बहुतेक पदार्थ या नियमाचं पालन करतात की गार होत असताना त्यांची घनता वाढते. पण पाणी एका खास नियमाचं पालन करतं. 4 अंश सेल्सिअसपर्यंत गार करत असताना पाण्याची घनता वाढते. पण त्याच्या खाली अजून तापमान कमी करत असताना पाण्याची घनता कमी होते आणि पाणी प्रसरण पावतं. आणि यालाच पाण्याचं असंगत वर्तन म्हणतात. तर मग अशा प्रकारे कधीकधी नियम मोडणं हे जीवन शक्य करतं. मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पेल्यामध्ये बर्फ तरंगताना पाहाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही निसर्गातील एक अतिशय सुंदर अपवाद बघत आहात. हो की नाही? चला मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.